नाही पण तरी सुद्धा असं कसं या आठवणी तर विसरताच येत नाही तो. पण ते गाणं वगैरे गायले होते सोसायटी डेला? नाही गाणं नाही, पण तो मिमिक्री किंवा असं हे निवेदन वगैरे करायचा. अरे वा. मग निवेदन करताना तुमच्याचकडे बघायचं असं मला वाटायचं. तुम्ही काय टेलिप्रॉम्प्टर आहात का? असं तुम्हाला वाटायचं. त्यामुळे बरं, हे तुमच्याकडे बघून बोलायचे. मग तुम्हाला हिंट झालं होतं काहीतरी यांच्या मनात आहे. पण यांच्या मनात आहे हे तुम्हाला कधी कळलं? मी तर डायरेक्ट प्रपोजच केलं ना. कारण मला तुमच्या दोघांच्या मध्ये उंदीर वगैरे कोणी मदतीला नव्हतं? कोण नाही. कुठे केलं प्रपोज? देवळात. कोणी नव्हतं तेव्हा? कोणी नव्हतं. तुम्ही दोघेच दर्शनासाठी गेले होते? पण ते काय असं ठरवून नव्हतं. नाही, कोइन्सिडेंटली असं झालं की ती होती. आणि मला असं मी प्रॅक्टिस करतच होतो की कधी असा चान्स मिळाला तर विचारून टाकायचं. म्हणजे काय हो नाही होईल ते हेच आपल्याला माहित नाही. मग काय झालं? मग काय नाही, मी त्याला म्हटलं जरा विचार करते. आणि मग तुम्ही असं ठरवलं होतं का की होकार असेल तर 10 घंटा वाजव वगैरे? नाही, मी जातो वरती 10 वेळा घंटा वाजव. मी त्याला ऑफिसचा माझा नंबर दिला लगेच. ह्या नंबरवर उद्या तुम्हाला कॉल. मग दुसऱ्या दिवशी फोन केला त्याने? फोन केला. मग तुम्ही काय म्हणाला? त्यानंतर आम्ही भेटलो एका रेस्टॉरंटमध्ये. यांनी जेव्हा तुम्हाला गणपती मंदिरात प्रपोज केलं त्यानंतर तुम्ही घरी सांगितलं हा विषय? हो, म्हणजे त्याच दिवशी नाही, 15 तारीखला आम्ही भेटलो. आधी त्या दिवशी सांगितलं मी. 15 तारीख? 15 जानेवारी. 14 जानेवारी रात्री त्यांनी मला विचारलं. 15 जानेवारीला आम्ही त्याने फोन केला. मग तो ऑफिसमधनं येताना आणि माझं ऑफिस सुटताना आम्ही पार्ल्याला भेटलो रामकृष्ण हॉटेलमध्ये. अरे वा वा. तुमचं म्हणजे गणपती रामकृष्ण सगळं ते. वा वा. तुम्ही देवळात आता राहत नाही ना? मग काय झालं पुढे? मग जरा बोलणं झालं, त्याच्यावरनं मी त्यांना होकार दिला लगेच तिथेच. तिने लगेच. तुम्हाला माहिती होतं की होकार येईलच? नाही असं काही नव्हतं. असं काही माहिती नव्हतं. टेन्शन होतं. आणि ओके होप्स थोडेसे झाले होते कारण तिने लगेच तिथेच नाही म्हणून ती सांगू शकली असते ना, तर संपलं. पण तिने दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि नंबर दिला, त्यामुळे होप्स होते. त्यामुळे मी जस्ट नवीन नोकरीला लागलो होतो आणि तुम्ही माझा अपॉइंटमेंट लेटर पण घेऊन गेलो होतो बॅकअप म्हणून की बाबा बघा मी आहे सीए झालो आहे. सीए तेव्हा मी झालो नव्हतो, एक ग्रुप बाकी होता, पण नोकरी आहे, हा माझा पगार आहे. त्यामुळे असं आता आम्ही सीए करताना म्हणजे हेच सगळ्या गोष्टी लक्षात, म्हणजे प्रेम वगैरे तर नंतर, आधी हे बाबा स्टेबिलिटी हे ते ह्या हिशेबाने असं. त्यामुळे प्रिपॅरेशन गेलं होतं पण तशी काय गरज लागली नाही. पण 20 वर्षात या कधी चिडत वगैरे नसते? कधीच नाही रागवत? चेहऱ्यावर कधीच नाही. घंटानाद झालाच नाही? कधीच नाही. आणि तुम्ही? मी पण तसा शांतच आहे. खूप शांत आहे तो पण. हो का? फार, म्हणजे कधीच चिडत नाही. इव्हन मुलावर पण कधीच चिडत नाही. काय मार्क कमी मिळाले तरी चिडत नाही, चांगले मिळाले तर पण खूप अति आनंद पण नाही. ओके, असा स्टेबल आहे तो एकदम. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता पहिला खेळ कुठला बघूया. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार. आधी एक एक टॅग ठेवा त्याच्यावर. 8 वस्तू आहेत, 4 संधी, 4 टॅग घ्यायचे. त्यामध्ये 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुम्हाला. सगळ्यांची मदत घ्या. 2000 रुपये मिळाले. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.